वसई नालासोपारा विरार शहर पावसामुळे आजही जलमय, अनेक भागात घरात पाणी, वीज पुरवठा खंडित, मोबाईल सेवा विस्कळीत, पाणी, दूध, फळभाज्यांसाठी नागरिकांची पाण्यातून वणवण. पश्चिम रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं, वसई ते विरार लोकल सेवा बंद. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर वाहनांच्या रांगा. मिसिंग लिंक समोर दरड कोसळण्यावरून राजकारण पेटलं. 2 दिवसांच्या पावसाने सरकारचे वाभाडे काढले. अंबादास दानवेंची टीका तर दरड काय सरकारनं कोसळली नाही, उपाययोजना करू, मंत्री बावनकुळेंचं प्रत्युत्तर. नाशिक त्र्यंबकेश्वरला काहीसा दिलासा, अतिवृष्टीचे ढग सुरत आणि नगर जिल्ह्यातल्या अकोलेकडे सरकले. नाशिक घाटमाथ्यावर अद्याप मुसळधार पाऊस कायम. भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगडासह गडकिल्ले तात्पुरते बंद. पूर आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे वनविभागाचा निर्णय, अलर्ट संपेपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी. सुरतमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती, रस्ते जलमय, पावसाचं पाणी घरात आणि दुकानांमध्ये शिरलं. मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. राज्यासाठी पुढील काही तास धोक्याचे, 8 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर. मावळ तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर. लोणावळा, मावळखेड आणि लोहगाव परिसरात पूरस्थिती. पीएमआरडीएच्या आपत्ती व्यवस्थापनाचं बचाव कार्य सुरू. 100हून अधिक नागरिकांची सुरक्षित सुटका. लोणावळ्यात पावसाचा कहर, हुडको कॉलनी जलमय, नागरिकांचा टाटा धरण प्रशासन आणि नगर परिषदेविरोधात संताप. उल्हास नदीच्या पुराचा कल्याण डोंबिवलीमधल्या पाणी पुरवठ्यावर परिणाम. बारवे जलशुद्धीकरण केंद्राचा पाणी पुरवठा 48 तास बंद. केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसानं भूस्खलन. काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकल्याची माहिती, एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये गुप्त बैठक, सूत्रांची माहिती. एनडीएमध्ये जायचं की पुरोगामी विचारानं जायचं हे त्यांनी ठरवावं, वडेट्टीवारांचं विधान. तर रोहित पवारांनी मात्र चर्चा फेटाळली. चांदीची वीट कुणी, कुणाकडे आणि कधी दिली? राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांची पुढारी न्यूजला प्रतिक्रिया. चांदीची वीट गायब झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. अयोध्येमध्ये सर्वांच्या समोर जाहीरपणे देणगी दिली होती. गोविंद देवगिरी यांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. आता सर्व देणगीदारांना ट्रस्टी सवाल विचारणार असल्याची खोचक टीका. कबुतरांमुळे होणाऱ्या आजारामुळे आईचा मृत्यू. भाजप आमदार राम कदम यांची विधानसभेमध्ये माहिती. कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित का करत नाही, कदमांचा सवाल. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खळबळजनक खुलासा. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीचं 4 महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न झाल्याची पोलीस तपासात माहिती समोर.